एखाद्या आरोपीला अटक केल्यानंतर BNSSची जे कलम आहे BNSSचं 187 हे खूप महत्त्वाचं असतं. तर BNSS भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023चं कलम 187 जे आरोपीला एखाद्या अटक केल्यानंतर सर्वात महत्त्वाचं असतं, त्या कलमाप्रमाणे कारवाई करणं. ते नेमकं कलम काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जेव्हा पोलीस एखाद्या आरोपीला अटक करतात तर अटक केल्यानंतर त्या आरोपीला 24 तासाच्या आतमध्ये जर का तपास पूर्ण नाही झाला तर जवळच्या मॅजिस्ट्रेट यांच्यासमोर हजर करावं लागतं. आता एखाद्या आरोपीला अटक केलं, अटक रेकॉर्ड झाली, अटकेचा पंचनामा केला गेला आणि त्यानंतर जर 24 तासामध्ये तपास पूर्ण झालेला नसेल तर पोलीस हे मॅजिस्ट्रेट यांच्यासमोर आरोपीला हजर करतात. त्यासोबतच ते रिमांड यादी आणि केस डायरीसुद्धा माननीय न्यायालयासमोर सादर करतात. केस डायरीमध्ये आरोपीला अटक केल्यापासून ते माननीय न्यायालयासमोर हजर करेपर्यंत कोणकोणता तपास झाला आणि आरोपीला पुढे पोलीस कस्टडी कशासाठी पाहिजे हे केस डायरीमध्ये लिहिलेलं असतं. रिमांड यादीमध्ये पोलीस कस्टडीची मागणी केलेली असते आणि माननीय कोर्टासमोर जेव्हा आरोपीला हजर केलं जातं, रिमांड यादी सादर केली जाते. त्यामध्ये आरोपीची अटकेची कारणं असतात, आरोपीला पोलीस कस्टडी का दिली पाहिजे याची कारणं असतात, किती दिवस पोलीस कस्टडी पाहिजे याची मागणी केलेली असते. त्यासोबतच जसं मी आत्ता सांगितलं तसं केस डायरी असते ज्याच्यामध्ये आत्तापर्यंतच्या तपासाचा सारांश असतो. हे सादर केल्यानंतर आरोपीच्या वकिलांचा, सरकार पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर माननीय न्यायालय जे आहे ते जे आरोपी आहेत त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये पाठवू शकतात किंवा पोलीस कस्टडीसुद्धा देऊ शकतात आणि पोलीस कस्टडी दिल्यानंतर पोलीस पुढे त्या केसचा तपास करू शकतात. आता जेव्हा आरोपीची मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये रवानगी होते त्यानंतर आरोपी जे आहे ते जामिनासाठी अर्ज करू शकतात. त्या ठिकाणी सुद्धा युक्तिवाद होतो आणि त्या ठिकाणी जामीन द्यायचा किंवा नाही हे याबाबतचं माननीय कोर्ट जे आहेत ते निर्णय घेतात. परंतु जर 24 तासापेक्षा जास्त कालावधीमध्ये माननीय मॅजिस्ट्रेट यांच्यासमोर हजर न करता पोलिसांनी जर आरोपीला ताब्यामध्ये ठेवलं तर ते रॉंगफुल डिटेन्शन होतं, ते बेकायदेशीररित्या डांबून ठेवणं असं होतं. आणि त्यामुळे या बाबतीमध्ये म्हणजे एखाद्या आरोपीला अटक केल्यानंतर त्याला 24 तासाच्या आत माननीय न्यायालयासमोर हजर करणं हा स्ट्रिक्ट रूल आहे आणि तो कायदा आहे, त्याचं पालन जे आहे ते करावं लागतं. अन्यथा बेकायदेशीररित्या डांबून ठेवलं अशा स्वरूपाचा गुन्हासुद्धा होतो. त्यामुळे आपण पाहिलं असेल की पोलीस जेव्हा अटक करतात आरोपीला तेव्हा ते जवळच्या मॅजिस्ट्रेट यांच्यासमोर हजर करतात, रिमांड यादीसोबत हजर करतात, केस डायरी सोबत देतात आणि पोलीस कस्टडीची जी आहे ती मागणी करतात. त्यानंतर माननीय न्यायालय त्यांना योग्य वाटेल ते तपास सुरू असेल तर पोलीस कस्टडी देतात, तपास पूर्ण झाला असेल तर मॅजिस्ट्रेट कस्टडी देतात. हे आपल्याला माहिती आहे. तर त्यामुळं ही 24 तासाच्या आत हजर करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला माहिती जर आवडली असल्यास या व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. आपण जर या व्हिडिओला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल, अद्याप जर का आपण आमच्या कोर्ट कचेरीच्या प्रोफाईल्स आणि पेजेसला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जर फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करा. त्या ठिकाणी सुद्धा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा म्हणजे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद.